नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आजचे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. समजूतदारपणा ज्ञानापेक्षा महत्त्वपूर्ण असतो. अनेक जण आपल्याला ओळखतात, पण त्यातील मोजकेच जण आपल्याला समजून घेतात. मित्रांनो, आज आहे 17 नोव्हेंबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 17 नोव्हेंबर 1996 पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या सेंद्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर KN गणेश यांची अहमदाबादच्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणून निवड करण्यात आली. 1994 रशियाच्या मीर या अंतराळ स्थानकाने पृथ्वीभोवती 50,000 फेऱ्या पूर्ण करून नवा विक्रम केला. देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका इंद्राबाई हबळे यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी आजच्याच दिवशी 1992 निवड झाली. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप आजच्याच दिवशी 1992 जाहीर करण्यात आली. अमेरिकेने सोव्हिएत युनियनला मान्यता दिली तो दिवस होता 17 नोव्हेंबर 1933. तिसऱ्या गोलमेज परिषदेची सुरुवात झाली तो दिवस होता 1932 सालचा 17 नोव्हेंबर. या परिषदेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व इंग्लंडमधील लेबर पार्टीने बहिष्कार टाकल्यामुळे या परिषदेला केवळ 46 प्रतिनिधी उपस्थित होते. भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणाऱ्या सुएझ कालव्याचे उद्घाटन झाले तो दिवस होता 17 नोव्हेंबर 1869. या कालव्याचे बांधकाम मात्र 10 वर्षांआधीच पूर्ण झाले होते. 1831 साली ग्रँड कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्वेडोर व व्हेनेझुएला असे 2 देश अस्तित्वात आले. 1938 रत्नाकर मतकरी यांचा जन्म झाला. शकुंतला महाजन तथा बेबी शकुंतला यांचा जन्म 1932 झाला. लोभसवाणे रूप, शालीन सौंदर्य आणि कसदार अभिनयाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत अमीट अशी मुद्रा उमटवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे शकुंतला महाजन. वयाच्या 82व्या वर्षी ही ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली. त्यांच्या रूपाने सिनेमाचा चालता बोलता इतिहासच लुप्त झाला. अमेरिकन अभिनेता रॉक हडसन यांचा जन्म 1925 17 नोव्हेंबर या दिवशी झाला, तर फ्रान्सचा राजा लुई 18 याचा जन्म 1755 आणि रोमन सम्राट व्हेस्पॅसियन याचा जन्म IS पूर्व 9 झाला. 17 नोव्हेंबर 2012 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. कुसुमावती आत्माराम देशपांडे या साहित्यिक व समीक्षक यांचे निधन 1961 झाले. ग्वाल्हेर येथील 43व्या मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. गोपाळ कृष्ण देवधर या भारत समाज सेवक संस्थेचे संस्थापक व सेवा सदन या संस्थेचे शिल्पकार तसेच सहकार चळवळीचे आद्य समर्थक यांचे निधन 1935 17 नोव्हेंबर या दिवशी झाले. संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचे निधन 1931 झाले, तर स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी लाला लजपत राय यांचे निधन 1928 17 नोव्हेंबर या दिवशी झाले. मित्रांनो, हे होते 17 नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष. अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.